नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा आपण आपल्या कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी जातो, तिच्या मूळ ठिकाणी जातो, तेव्हा कोणती गोष्ट आपल्याबरोबर न्यायला हवी आणि कुलदेवीच्या दर्शनाला जाताना आपण कोणकोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे याची माहिती देणार आहे। स्वामीला अर्पण चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये तुमची कुलदेवी किंवा कुलदेवता यांचं मूळ ठिकाण कोणतं आहे तर त्या ठिकाणाचे नाव लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक कुळाला एक कुलदेवी आणि कुलदेव असतो। या कुलदेवतांचा आशीर्वाद आपल्या घरादारावर राहावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो, कारण कुलदेवता जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी कधीही येत नाही। आपण दररोज देवपूजा करताना इतर देवी देवतांच्या मूर्तीबरोबर आपल्या कुलदेवतांचे टाक आवर्जून पूजत असतो, त्यांना स्नान घालतो, फुले अर्पण करतो। शुक्रवारच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी कुलदेवीचा वार असल्यामुळे तेव्हा सुद्धा आपल्याकडे कुलदेवीची सेवा केली जाते। नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या नावाने आपण उपवास करतो, त्याचबरोबर जेव्हा चंपाषष्ठी असते तेव्हा आपण आपले कुलदेव म्हणजे बऱ्याच जणांचं थोडक्यात आपण महाराष्ट्राचं म्हटलं तरी चालेल, तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांचं कुलदैवत आहे ते जेजुरीचे खंडोबा महाराज आहे, तर त्यांची तळीसुद्धा भरली जाते। जेव्हा आपल्याकडे काही लग्न कार्य असते तर देवीचा गोंधळ घातला जातो, त्याचबरोबर खंडेरायाचं जागरणसुद्धा केलं जातं, म्हणजे ज्याला आपण दिवट्या म्हणतो। थोडक्यात काय, कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी आपण आपल्या कुलदेवतांचा आशीर्वाद नक्की घेतो। त्याचप्रमाणे वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवतांच्या ठिकाणी नक्की गेलं पाहिजे। असं म्हटलं जातं, कुलदेवतांचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप गरजेचे असते, कारण कुलदेवता ही एक प्रकारची आई असते। आपल्या कुळाचा, आपल्या वंशाचा सांभाळ तिने केलेला असतो। अनेक जण कुलदेवीच्या तीर्थक्षेत्री जातात, म्हणजे तिच्या मूळ ठिकाणी जातात, आणि आपण ते गेलेच पाहिजे। वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण आपल्या कुटुंबासह, आपल्याला लहान मुलाबाळासह कुलदेवीच्या दर्शनाला गेले पाहिजे। जेव्हा आपण कुलदेवीच्या दर्शनाला जातो तर बरोबर आपण नारळ घेतो, फुलं घेतो, किंवा मग कधीकधी पूजेचे साहित्य एका टोपलीमध्ये मिळते, त्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात। नारळ, फूल, फुलांचा हार असतो, एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य असतो, साडी, ब्लाऊज पीस, देवीचे दागिने, कुंकू, अशा अनेक गोष्टी आपण देवीला समर्पित करतो। फळंसुद्धा बऱ्याच वेळा देवीला समर्पित केले जातात। कधीकधी आपण तिथूनच विकत एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य घेतो आणि तोच देवीला अर्पण करतो। नंतर पुजारी लोक आपल्याला परत तो प्रसाद देतात, म्हणजे एक पदार्थ देवीच्या चरणी अर्पण केला जातो आणि बाकीचा प्रसाद आपल्याला प्रसाद म्हणून खाण्यासाठी दिला जातो। परंतु आपल्या कुलदेवीला नेमकं काय आवडतं, कोणती वस्तू घेऊन आपण जायचं आहे याची सविस्तर माहितीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर होईल। तुम्ही कुलदेवीच्या तीर्थक्षेत्री कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी जाऊ शकता। कुलदेवीचा वार शुक्रवार असतो, पण मंगळवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी कुलदेवीची सेवा करू शकतो। पण तुम्हाला जर ठरवून जायचं असेल तर शुक्रवारी तुमचं कुलदेवीचे दर्शन कसं होईल अशा पद्धतीने
तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला निघू शकता. जेव्हा तुम्ही देवीच्या तीर्थक्षेत्री जातात त्यावेळेस तुम्ही घरातून निघत असताना तुमच्या कुलदेवीची पूजा करणे आवश्यक आहे. देवीच्या दर्शनाला घरून निघण्यापूर्वी आपण आपल्या कुलदेवीची पूजा करून मग निघायचं आहे. काही जणांच्या देवघरामध्ये कुलदेवतेचे टाक असतील, काही जणांकडे मूर्ती असतील, काही जणांकडे फोटो असेल, पण कुलदेवीचा काही का होईना आपल्या घरी नक्कीच असेल. तर या कुलदेवीची व्यवस्थित पूजन करून म्हणजेच तिला स्नान घालून तिची पूजा करून मगच आपल्याला निघायचं आहे. तर महिलांनी या दिवशी आपले केस धुवावे आणि नंतरच तयारी करून कुलदेवीच्या ठिकाणी निघावं. म्हणजे प्रत्येकाने कुलदेवीच्या दर्शनाला जाताना चांगल्या प्रकारे स्नान करून स्वच्छ असे कपडे घालून नंतर कुलदेवीचा आशीर्वाद घेऊन मग निघायचं आहे. तर या कुलदेवीची पूजा करत असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की, हे कुलदेवी माता, मी माझ्या कुटुंबियांसोबत म्हणजे तुम्ही कसे जाणार आहात, काही जण जोडीने जातील, काही जण आपल्या पूर्ण कुटुंबासोबत जातील. तर तुम्ही जसं जाणार आहात तशी प्रार्थना करा की, हे कुलदेवी माता, मी तुझ्या दर्शनासाठी येत आहे. तर तुझ्या दर्शनाला येण्यासाठी मी माझ्या हाताने बनवलेल्या नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तर दर्शनाला येण्यासाठी मला आज्ञा दे आणि माझा प्रवास सुखकर कर. तर ही प्रार्थना करून मगच आपल्याला आपल्या गाडीमध्ये बसायचं आहे. तर आपण बऱ्याच वेळा काय करतो, प्रवासाला निघालो की गणपती बाप्पा मोरया म्हणजे श्री गणेशाचे स्मरण करून मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे कुलदेवीच्या ठिकाणी जात असताना आपण गाडीमध्ये बसल्यानंतर कुलदेवीचे स्मरण करायला विसरू नका. म्हणजे एक मोठ्याने जयकार आपल्याला तिचा करायचा आहे आणि मगच निघायचं आहे. तर आपल्याला कुलदेवीच्या ठिकाणी जात असताना आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या 11 गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या, त्याचबरोबर बेसन पिठाचे 11 लाडू घ्यायचे आहेत. या 2 पदार्थासोबतच तुम्हाला 1/2 किलो गुळाची वडीसुद्धा घ्यायची आहे. तर इतका साधा नैवेद्य घेऊन आपण देवीच्या ठिकाणी जायचं आहे. पुऱ्या ज्या आहेत त्या 2-3 दिवस तरी खराब नाही आणि बेसन लाडूसुद्धा बरेच दिवस टिकतात. म्हणजे साधारण कोणीही कुलदेवीच्या ठिकाणी निघाला तर थोडक्यात काय, आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य आपल्याला देवीच्या ठिकाणी न्यायचा आहे. विकत घेऊन किंवा तिथे गेल्यानंतर खाली जी दुकानं असतात तर तिथे काहीही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, आपण जर आपल्या हाताने केलेला नैवेद्य जर देवीच्या ठिकाणी घेऊन गेलो तर नक्कीच तिला आवडेल. कारण कुलदेवी आपल्या देवघरात आपण तिची पूजा करतो, आपल्या घरी तिचं निवासस्थान असते. पण जेव्हा आपण तिच्या मूळ ठिकाणी जातो तर देवीला सुद्धा आनंद होतो की हे सर्वजण माझ्या दर्शनासाठी माझ्या मूळ ठिकाणी आले. आणि साहजिकच देवीला आपण हाताने बनवलेला नैवेद्य नक्कीच आवडणार. आणि जेव्हा आपण देवीच्या स्थानावर पोहोचतो तर जेव्हा आपण पुजाऱ्याकडे हा नैवेद्य देतो तर नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर त्यातला काहीसा भाग आवर्जून मागावा आणि हा नैवेद्य तुम्ही परत घरी घेऊन यावा. तिथे तर भरपूर सारी प्रसादाची दुकाने असतील, वेगवेगळ्या मिठायांची दुकाने असतील, ते सुद्धा तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. म्हणजे घरी प्रसाद म्हणून घेऊन जाण्यासाठी पण हा जो काही देवीच्या चरणावर घातलेला प्रसाद तुम्हाला परत दिला जातो तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आवर्जून खावा. त्यातला थोडासा भाग जर राहिला तर तो तुम्ही परत घरी घेऊन जे काही सदस्य तुमचे घरी थांबलेले आहेत तर त्यांना सुद्धा देऊ शकता. कारण देवीच्या चरणावर तुम्ही हा प्रसाद अर्पण केलेला आहे आणि नंतर तुम्ही ते घरी घेऊन आलात तर याहून चांगली गोष्ट नाही. नैवेद्य वगैरे अर्पण करून झाल्यानंतर देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे.
की हे देवी माते, तू आमचे रक्षण करत आहेस, आमच्या कुळाचा उद्धार करत आहेस. तूच आहेस. तुझी कृपा, तुझा आशीर्वाद आमच्या घरादारावर, आमच्या कुटुंबावर नेहमी राहू दे. आज आम्ही आमच्या कुटुंबियासोबत तुझ्या दर्शनासाठी आलेलो आहोत, तुला नेण्यासाठी आलेला आहोत. तर तू आमच्याबरोबर आमच्या घरी चल. तुझं निवासस्थान आमच्या घरी, आमच्या देवघरामध्ये आहे. पण तुझे तू जागृतपणे निवास करावा अशी आमची इच्छा आहे. तर ती इच्छा तू पूर्ण करावी अशी प्रार्थना तुम्ही देवीला जर केली तर नक्कीच तुमच्या घरी देवी जागृतपणे निवास करेल. कुलदेवीचे दर्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत घरी जायला निघतात तर तेव्हा त्या ठिकाणावरून कुंकू घ्यायला अजिबात विसरू नका. या देवी देवतांचे तीर्थक्षेत्र असते तर त्या ठिकाणी कुंकू खूप छान मिळते. तिथे जी दुकाने असतात तर तिथून सुद्धा तुम्हाला हे कुंकू खरेदी करता येईल. देवीच्या चरणांचं कुंकू तुम्हाला मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजेच ते कुंकू तुम्ही घरी गेल्यानंतर दररोज कपाळी लावू शकता. म्हणजे कपाळावर तुम्ही ते कुंकू लावू शकता. पण जी काही दुकाने असतात तर तिथून कुंकू आवर्जून खरेदी करा. आणि हे कुंकू तुम्ही दररोज पूजेसाठी सुद्धा वापरू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.